मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि प्रकृती खालावल्यानं मध्यरात्री मनोज जरांगेंनी उपचार घेतलेले आहेत। डॉक्टरांच्या पथकाकडून मनोज जरांगेंवर मध्यरात्री उपचार करण्यात आले। बीपी शुगर प्रचंड खालावल्यानं जरांगेंवर सलाईन लावून हे उपचार करण्यात आले। दरम्यान संजय सरोदेवाचे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संजय, आपण बघतोय 5वा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा आणि मध्यरात्री तब्येत त्यांची खालावलेली होती। सध्या काय स्थिती आहे? नक्कीच सुमित, आपण बघू शकता की या ठिकाणी जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी त्यांची तब्येत खालवलेली आपल्याला दिसते। काल 4था दिवस होता। रात्री त्यांच्यावर उपचारही करण्यात आले, कारण त्यांचे बीपी आणि शुगर कमी झाला होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं होतं, म्हणून काल रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले। जरांगे पाटील यांचं हे उपोषण 5व्या दिवसाचं आहे, परंतु यापूर्वी त्यांनी 16 दिवसाचे असे 4 ते 5 वेळेस उपोषण केले। त्याच्यामुळे अगोदरच त्यांची तब्येत खालावलेली होती, परंतु सगळ्या सोयऱ्याची मागणी जी सरकारकडे त्यांची आहे त्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावं। आंतरवालीसह राज्यभरात जे मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे। जे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल, ते गॅजेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं। कुणबी जातीच्या ज्या नोंदी सापडल्या तात्काळ त्यांना त्या नागरिकांना प्रमाणपत्र द्याव्या अशा मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत आणि ह्या मागण्या कुठेतरी पूर्ण व्हाव्या यासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि त्यांचं कठोर उपोषण या ठिकाणी सुरू होतं। त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला, कारण ते अन्न घेत नव्हते, पाणी घेत नव्हते आणि औषधही घेत नव्हते। परंतु काल तब्येत खालावल्यामुळे जरांगे पाटलांना कुठेतरी उपचाराची गरज होती, म्हणून वैद्यकीय पथक या ठिकाणी संध्याकाळी दाखल झाला आणि त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले। परंतु आजही जरांगे पाटलाचा 5वा उपोषणाचा दिवस आहे। काल जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे या ठिकाणी आले होते, परंतु कुठेही संवाद प्रत्यक्ष झालेला आपल्याला दिसून आला नाही। कुठेतरी सरकारनं समोर येऊन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल जरांगे पाटील यांचे बरोबर आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही।